नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्दी असो, यामुळे कफ झालेले असो किंवा खोकला येत असो आणि यामुळे नाक वाहून बंद झाले असेल, शिंका येत असतील, घसा खवखवत असेल, खोकला येत असेल, अंगदुखी होत असेल, थकवा जाणवत असेल, डोके दुखत असेल तर या समस्या पूर्णपणे बऱ्या होणार आहेत। कारण सर्दी, कफ व खोकला म्हटले तर हे आपल्या श्वसन मार्गाचे विषाणूजन्य संक्रमण आहे, ज्यामध्ये आपले नाक वाहते, शिंका येतात, घसा खवखवतो, खोकला येतो, डोके जड पडून दुखायला लागते आणि कधी कधी यामुळे आपल्याला अंगदुखी होऊन ताप देखील येतो आणि छातीत कफ जमा झाल्यामुळे छाती खरखर करत असते। यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे पाणी कोमट करून पिणे आणि याबरोबरच जर अति जास्त कफ झाले असतील तर पाणी कोमट करताना यामध्ये 2 चुटकी सेंधव मीठ टाका व 2 चुटकी हळद पावडर टाका व दिवसभर ज्या वेळेस आपल्याला प्यायचे आहे त्यावेळेस हेच पाणी प्या। एका दिवसातच फायदा जाणवेल। आणि याबरोबरच आपल्याला घ्यायचा आहे आवळा। तर बऱ्याच जणांना असे देखील वाटत असेल की आवळा हा प्रत्येक सीझनमध्ये तर मिळत नाही, तर आवळ्याऐवजी आपण आवळा पावडर देखील वापरू शकतो। परंतु ज्यावेळेस आवळा मिळतो त्यावेळेस ताजा आवळा वापरा। छान असा ताजा आवळा घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व याप्रमाणे किसून घ्या। याप्रमाणे एक आवळा किसून घेतला आहे। यासाठी एका वेळेस एका आवळ्याचा वापर करा आणि यामध्ये 2 चुटकी भरून सेंधव मीठ टाकायचे आहे। सेंधव मीठ हे उपवासाला आपण जे वापरतो ते मीठ आहे आणि सेंधव मीठ नसेल तर याऐवजी आपण घरचे जे रोजचे खाण्याचे मीठ आहे त्याचा देखील वापर करू शकतो, परंतु सेंधव मीठ असेल तर याचाच वापर करा। हे जे सेंधव मीठ आहे यालाच आपण हिमालयन पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट या नावाने देखील ओळखतो। हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे, म्हणून आहारामध्ये घेताना या मिठाचा वापर केल्यास जास्त फायदा होतो। म्हणजे दररोजच्या आहारामध्ये देखील आपण या मिठाचा वापर करू शकतो। आणि यातच आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा भरून घरची हळद पावडर। हळद पावडर यामध्ये याप्रमाणे टाकून हे छान मिक्स करून घ्या। ज्या व्यक्तींना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे ना, अशा व्यक्तींनी ज्या वेळेस त्रास होत असेल त्यावेळेस ज्याप्रमाणे मी कोमट पाणी सांगितले आहे त्याप्रमाणे प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्या आणि पाणी पिताना हळूहळू आपल्याला गळ्याला शेक लागेल याप्रमाणे प्यायचे आहे। आणि यानंतर हे जे मिश्रण आहे हे संपूर्ण मिश्रण आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे संपूर्ण मिश्रण चावून चावून खाऊन घ्या। यामुळे अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेल। आणि अति जास्त त्रास असेल तर दिवसभरातून 2 वेळेस हा उपाय करा। 2 वेळेस जर तुम्ही हा उपाय केला ना तर बघा तुम्हाला किती छान रिझल्ट मिळेल। अगदी सहजतेने सर्दी खोकल्याचा त्रास व कफचा त्रास निघून जाण्यास नक्कीच मदत होणार आहे। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच होणार आहे आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे। तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा, घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।